सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, शारदीय नवरात्रीला लवकर सुरुवात होणार आहे। ज्या प्रकारे चैत्र नवरात्रीला महत्त्व असतं त्याच पद्धतीने शारदीय नवरात्रीला देखील खूप महत्त्व आहे। आणि या शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी होणार आहे। घटस्थापना ही 22 सप्टेंबर रोजी असणार आहे। आणि या वर्षी तब्बल 11 दिवस आपल्याला लाभलेले आहेत, ते म्हणजे आपल्या कुलदेवीची, आपल्या आई भगवतीची, दुर्गा देवीच्या 9 रूपांची सेवा करण्याची। या 9 दिवसामध्ये आपण भरभरून दुर्गा देवीची जी विविध रूप आहेत, जी 9 रूप आहेत, त्या 9 रूपांची आपण भरभरून सेवा करत असतो, उपासना करत असतो। आणि या सेवा काळामध्ये कोणते नियम पाळले गेले पाहिजेत किंवा कोणत्या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, दुर्गा देवीचा हा नवरात्र उत्सव साजरा आपल्याला करायचा असतो। देवीच्या 9 रूपांची, आपल्याला 9 रूपांची जी 9 रूप आहे देवीची, त्या 9 रूपांची आपल्याला पूजा उपासना करायची असते। या 9 दिवसात जितकी शक्य होईल तितकी जास्त आपण, वर्षभर आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा घडत नाही किंवा जास्त करून ओटी भरणं असेल, खणणार ओटी भरणं असेल, की हे आपल्या गोष्टी छोट्या छोट्या त्या आपल्याकडून होत नसतात। या 9 दिवसात आपल्याकडून या गोष्टी होतात, म्हणजे घटस्थापना होते। प्रत्येकाच्या घरोघरी, बहुतांश अशी घरं आहेत त्या घरामध्ये आता घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे या शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते। तर या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये देवीचं जागरण, गोंधळ सगळं काही सुरू असतं। तर या सगळ्या 9 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये, या शेड्यूल मध्ये आपल्याकडून अशा कोणत्या चुका आहेत त्या झाल्या नाहीत पाहिजेत आणि त्या गोष्टीची दक्षता आपण आतापासूनच घेतली पाहिजे, हेच आज आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिली गोष्ट, आता नवरात्री येते, घटस्थापना होण्या अगोदर आपल्या घरामध्ये जिकडे कुठे जाळं जळमाट वगैरे, आता गणपती येऊन गेले, अर्थात आपण साफसफाई केलेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या टायमिंगला, पण नंतर आपण ज्यावेळेस आरती वगैरे करतो, धूप दीप इकडे तिकडे जाळे वगैरे होऊन जातात घरात, तर वरच्यावर का होईना थोडीशी साफसफाई आपल्या घरामध्ये ठेवायची आहे। देवीचे 9 दिवस जोपर्यंत घटस्थापना घरात आहे, रोज सकाळ संध्याकाळ रोज गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं आहे। कारण बघा, आपण घराच्या बाहेर कामानिमित्त जात असतो, बाहेर कोणता व्यक्ती कसा आहे बघा, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला गर्दीमध्ये गेला तर टच होतो। तर ती व्यक्ती, पुढची व्यक्ती कशी आहे, समोरची व्यक्ती कशी आहे, चांगली आहे, अशुद्ध आहे, पवित्र आहे, आपल्याला माहित नसतं। शुद्ध अशुद्ध म्हणजे काय, एक प्रकारे कोणाला मासिक पिरियड्स आले असतील, कोणी नॉनव्हेज वगैरे खाल्लं असेल, तर अशा पद्धतीने आपल्याला टच होतो। आणि तो टच झाल्यामुळे आपण देखील, आपल्या मन देखील कुठेतरी अपवित्र झालेलं असतं, शरीर देखील अपवित्र झालेलं असतं। ते पवित्र करण्यासाठी बाहेरून कधीही आलात या 9 दिवसामध्ये, तर पहिल्यांदा हातपाय स्वच्छ धुवायचे आणि शक्य झालं तर आंघोळ केली तर अतिशय उत्तम आहे। अशा पद्धतीने हा एक दुसरा नियम आहे। पहिल्यांदा तुम्ही घरातली सगळी साफसफाई करून टाकायची आहे। ज्या वस्तू अनावश्यक गोष्टी आहेत, म्हणजे ज्या गोष्टीची गरज नाहीये, बंद पडलेल्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहेत, त्या सगळ्या घराच्या बाहेर काढायच्या पहिला। आणि घर आपलं कसं, घरामध्ये कशी पॉझिटिव्हिटी येईल, नकारात्मकता कशी घराच्या बाहेर जाईल, याची काळजी आपल्याला पहिली घ्यायची आहे। दुसरी गोष्ट, जसं की सांगितलं, बाहेर गेल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर पहिला तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे आणि जे कपडे तुमच्या अंगावर तुम्ही घातलेले ते चेंज करायचे आहेत, ते धुवायला टाकायचे आहेत आणि दुसरे तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। नंतरच देवीचा दिवा वगैरे, दिव्याची काळजी घेणे वगैरे असेल, धूप दीप अगरबत्ती असेल घटाची वगैरे, मग नंतरच ते करायचे आहे। रोजच्या रोज माळी बदलायच्या आहेत। माळी बदलायच्या म्हणजे रोजच्या ज्या दिवशी जी माळ आहे देवीची, ज्या घटाची माळ जी आहे ती रोजच्या रोज चेंज करायची आहे। रोजच्या रोज घटाची काळजी घ्यायची आहे। त्याच पद्धतीने बघा, आपण जो अखंड दिवा लावतो तो मालवणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते। तर अखंड दिवा मालवणार नाही, कशा पद्धतीने काळजी घ्यायची या संबंधीचा व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवेल। पण बघा, ज्या आपल्या घरामध्ये ज्यावेळेस घटस्थापना होते त्यावेळेस तुम्ही बाहेर जायचं नाही। शक्यतो बघा, घरात कोणीतरी राहील, घर बंद ठेवू नये असं म्हणतात, पण अर्थात सिटीमध्ये वगैरे कामानिमित्त आपल्याला बाहेर जावं लागतं। सकाळी आपण मुलगा मुलगी, त्याच पद्धतीने नवरा बायको घराच्या बाहेर गेले, सकाळी गेले की संध्याकाळीच घरामध्ये येतात, पण संध्याकाळी इकडे तिकडे न जाता डायरेक्ट आपल्या घरी याल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। कारण घरामध्ये अखंड दिवा सुरू असतो, दिव्याची काळजी आपल्याला घ्यायची असते, तो मालवणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते। त्याच पद्धतीने बघा, घर बंद असेल तर काही अघटित घडू नये, काही अनपेक्षित घडणार नाही याची देखील आपल्याला दक्षता घ्यावी लागते। कारण एक प्रकारे तो दिवा आहे, एखादा उंदीर वगैरे घरात शिरला, दिव्याला धक्का लागला, काही झालं तर एखादी म्हणजे अघटित घटना घडतात, तर अशा घटना घडू नये, त्यामुळे संध्याकाळी कुठेही न जाता डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे। त्याच पद्धतीने जितकी जास्त होईल तितकी देवीची उपासना करायची आहे। दाढी केस नखे या 9 दिवसामध्ये चुकूनही कापायचे नाही, दाढी केस वगैरे कापायचे नाहीत। त्याच पद्धतीने बघा,
या 9 दिवसामध्ये कोणाचाही अपमान होईल, कोणत्याही स्त्रीचा, स्त्री असो पुरुष असो, कोणाचाही आपल्या हातून अपमान होईल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कधी कधी असं होतं की घरातल्या घरातच आपले वाद असतात आणि घरातल्या घरात एकतर सूक्ष्म रूपामध्ये देवी आई आपल्या घरामध्ये आलेली असते आणि अशा वेळेस आपल्या घरामध्ये भांडण तंटे होत असतात. ती आई कशी बरी आपल्या घरामध्ये थांबेल? नाही थांबणार. ती घरातून लगेच निघून जाईल. लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये ती आई येत असते. जर भांडण तंटे होत असेल तर ती देवी कशी काय घरात थांबेल? नाही थांबणार. त्यामुळे घरात जितकं जास्त होईल तितकं पॉझिटिव्ह वातावरण ठेवायचं आहे. घरामध्ये आपल्या घरात भांडण तंटे होणार नाही. एखादा व्यक्ती आवाज चढवते, तुम्हाला माहित आहे ना त्या व्यक्तीचा स्वभाव, तर त्याच्या नादाला लागायचं नाही, त्याच्या तोंडाला तोंड द्यायचं नाही, कारण शब्दाने शब्द वाढतात आणि भांडण वाढत असतं. त्यामुळे अशा व्यक्तींच्या नादालाच लागायचं नाही. 9 दिवस त्यांना इग्नोर करायचं. जितकं जास्त होईल तितकं जास्त इग्नोर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शांतता राखायची आहे आणि फक्त आपल्या आई भगवतीची कशी सेवा माझ्या हातातून घडेल एवढंच आपल्याला ध्येय ठेवायचं आहे. कारण 9 दिवस आपली देवी आई एकतर हे सगळं महिषासुरासोबत युद्ध वगैरे झालेलं असतं, ती थकलेली असते. तिला ऊर्जा मिळावी, तिच्यामध्ये अजून बळ निर्माण व्हावं यासाठी आपण ही सेवा देवी आईची भरभरून सेवा करत असतो. आणि त्या आपल्या आईलाच आपण जर घरामध्ये असं भांडण तंटे करताना तिने पाहिलं तर ती घरात कशी थांबेल? त्यामुळे आपल्याला जितकं जास्त होईल तितकं भांडण तंटे शिवीगाळ वगैरे घरामध्ये इग्नोर करायचे आहे. आपल्या घरामध्ये कन्या असेल तर त्या कन्येला देखील मारहाण करायची नाही, तिला देखील शिवीगाळ करायची नाही, कारण ती देखील कन्याचं रूप आहे. त्यामुळे तिचा देखील अपमान होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. हा, मुलं दमवतात, काय त्रास देतात आपल्याला, आणि ज्या वेळेस आपण म्हणतो की बाबा आता 9 दिवस तू दुर्गामाता बसते, आम्हाला त्रास देऊ नको, अशा वेळेस तर ते उगाचच करतात, जास्तीच करतात. तर अशा वेळेस त्यांना जितकं जास्त प्रेमाने हँडल करता येईल तितकं जास्त प्रेमाने हँडल करण्याचा प्रयत्न करा. शिवीगाळ करणं किंवा त्यांना मारहाण करणं या गोष्टी टाळायच्या आहेत. त्याच पद्धतीने बघा, बाहेरच्या कोणत्याही स्त्रीचा किंवा पुरुषाचा आपल्या हातून अपमान होईल किंवा अपशब्द आपल्याकडून त्यांच्याकडे जातील अशा पद्धतीचं कोणतंच कार्य आपल्याला करायचं आहे. 9 दिवस भांडणं घरातलीच काही बाहेरची देखील भांडणं आपल्या घरामध्ये येणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. बघा, 9 दिवस देवीची आपल्याला उपासना करायची आहे. या 9 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे. जो व्रत करणार आहे किंवा घरामध्ये इतर व्यक्तींनी देखील, व्रत नसेल तुम्ही करत तरी देखील ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कारण आपलं घर किती पवित्र राहील, किती आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होईल हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे घर पवित्र राहण्यासाठी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन कडकडीत करायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, ब्रह्मचर्याचं पालन आहे. त्याच पद्धतीने मांसाहार असेल, एखादा वांद्रट असतो घरातला, एखादा व्यक्ती असा असतो की ते व्यसन तर त्याचं जातच नसतं, त्या व्यसनातून जाऊन तो मांसाहार वगैरे सगळं काही करत असतो. पण त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करा. अर्थात एखादी व्यक्ती अशी असते ती समजण्या पलीकडची असते, अशा वेळेस त्या व्यक्तीच्या नादालाच लागू नका. पण घरामध्ये मांसाहार होणार नाही. त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचं अन्न शिजणारच नाही, कोणी शिजवत तर नाही, पण जसं की सांगितलं 100 पैकी 1 घर असं असतं त्या घरामध्ये काही केल्यानं तो व्यक्ती ऐकत नसतो. अशा वेळेस त्या व्यक्तीकडे इग्नोर करायचा आणि 9 दिवस बाबा तुला काय करायचं ते कर, पण घरामध्ये अशा काही गोष्टी आणू नको याची त्याला ताकीद देऊन ठेवायची आहे. त्याच पद्धतीने बघा, 9 दिवसामध्ये तुम्हाला कोणी कोणी बघू कांदा लसूण देखील खात नाही. शक्य झाल्यास कांदा लसूण विरहित तुम्ही जेवण बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. शक्य झाल्यास भरपूर जणांच्या प्रथा, परंपरा, रूढी, सगळ्या चालीरीती सगळ्या वेगळ्या असतात. गाव वेश ओलांडले की सगळ्या चालीरीती वगैरे बदलत असतात. तुमच्या पद्धतीने जशा चालीरीती आहे त्या पद्धतीने तुम्ही सगळं काही करायचं आहे. त्याच पद्धतीने उपवास बघा, कोणाला बीपीचा शुगरचा त्रास असतो आणि उपवास झेपत नाही आणि तुम्हाला डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं की उपवास करू नका, तरी देखील तुम्ही नवरात्रीचे उपवास करता. जर तुम्हाला होत नसेल, खरंच सांगते, जर होत नसेल 9 दिवस, तुम्ही उठता बसता करा किंवा तुमच्या ऐवजी तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी तुमची सून करत असेल तर तिला करायला सांगा. अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे. किंवा खिचडीने कोणाकोणाला ऍसिडिटी होते, जमत नाही, खिचडीने मळमळ होते, आपल्याला त्रास होतो, ज्या गोष्टींनी त्रास होतो, ज्या पदार्थांचा त्रास होतो त्या पदार्थांचं सेवन या 9 दिवसामध्ये करू नका. शक्यतो हलकं राजगिराचे लाडू वगैरे किंवा वरई वगैरे अशा पद्धतीचे फलाहार वगैरे तुम्ही या पद्धतीचं जेवण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण जितकं जास्त तुम्ही सॉफ्ट असं जेवण घ्याल, म्हणजे हलकं असं जेवण घ्याल, तेवढं तुम्हाला तुमच्या शरीरासाठी चांगलं असणार आहे. त्याच पद्धतीने बघा, कोणी कोणी नवरात्रीच्या 9व्या दिवशीचं घट हलवून उपवास सोडतात, तर कोणी कोणी विजयादशमीला त्या दिवशी पोळ्या वगैरे केल्यानंतर तुम्ही घट हलवल्यानंतर तुम्ही उपवास सोडत असता. तर प्रत्येकाची परंपरा पद्धती वेगवेगळी आहे आणि उपवास सोडताना देखील हो म्हणून खायचं नाही, कारण 9 दिवस तुम्ही एकदम हलकं जेवण घेतलेलं असतं. 9व्या-10व्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही उपवास सोडाल, ज्या दिवशी पुरणपोळी, एकतर ती डाळ जड असते आणि ते तुम्ही आपलं म्हणतात की नाही 9 दिवस उपवास केल्यानंतर ते कधी खाईन असं होतं कधी कधी कोणाला, तर ते खाल्ल्यानंतर देखील आपल्याला ते पचत नाही. त्यामुळे त्यावेळेस देखील खाताना जरा धीराने खायचं.
थोडंसंच खायचं, मोजकंच खायचं, वाटल्यास नंतर भूक लागल्यानंतर अजून एकदा खा, पण खाताना तुम्ही तुमची एक पोळीची जागा आहे तिथे अर्धीच पोळी खा, अशा पद्धतीने तुम्हाला खायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, आपल्याला हे सगळे नियम पाळायचेच आहेत. पण आपल्या घरामध्ये या 9 दिवसामध्ये जितकी जास्त होईल तितक्या आपल्या देवीच्या आई भगवतीच्या आपल्या विविध रूपांची आपल्याला सेवा करायची आहे. अजून एक महत्वाचा नियम, घटस्थापना करताना कुलदेवीचा टाक आपल्या बसवायचा आहे. भरपूर ठिकाणी असं सांगितलं जाते की फक्त कुलदेवीचा टाक बसवायचा, बाकीचे देव बसवायचे नाहीत. पण बघा, जसं की सांगितलं, गाव वेश ओलांडली की चालीरीती परंपरा बदलतात. कोठे कोठे फक्त घटावरती कुलदेवीचा टाकच बसवला जातो. तसं तर ही देवीच्या 9 दिवस हे देवीच्या 9 रूपांची सेवा करण्याची, उपासना करण्याचे दिवस आहेत. पण जसं की गावी म्हटलात, म्हणजे आता मी माहेरी होते तिकडे बघितलेलं आहे, सगळे देव बसणे म्हणजे काय, सगळेच देव बसवले जातात. म्हणजे नागवेलीच्या पानावरती मंदिरातले सगळे देव, म्हणजे आपल्या देवघरातले सगळे देव बसवले जातात. म्हणजे प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे, हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. आता भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं देखील असेल की फक्त तुमचं जी कुलदेवी आहे तिलाच घटावरती बसवायचं आणि बाकीच्या देवांची रोज तुम्हाला पूजा करायची आहे. हा प्रत्येकाच्या भागात केली जाते. प्रत्येकाचा भाग आणि परंपरा, चालीरीती, रूढी, अजून एकदा सांगते मी, सगळं वेगवेगळं असतं. गाव वेश ओलांडली की सगळं वेगवेगळं होतं. जसं की माझ्या माहेरी मी सांगितलं आणि इकडे देखील मी सासरी देखील आमच्या असं आहे की देवघरामध्ये सगळे देव आमचे बसवले जातात. अर्थात कुलदेवीचा आपल्या आई भगवतीची सेवा करण्याची, 9 दिवसांच्या देवीच्या 9 रूपांची सेवा करण्याचा हा दिवस आहे. पण देवघटी बसवणं म्हणजे देव बसले असं म्हणतात. देव बसले आहेत म्हणजे सगळ्या देवांना विश्रांती दिली जाते. अर्थात म्हणजे प्रत्येकाची परंपरा ही वेगळी आहे असं मी तुम्हाला सांगते. आता माझ्याकडे जी परंपरा आहे ती मी तुम्हाला सांगितली, त्यामुळे आमच्या घरामध्ये सगळे देव बसले जातात. तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे, तुमच्या घटी सगळे देव बसवत असतील पहिल्यापासून तर सगळे देव बसवायचे आहेत. नसतील, फक्त कुलदेवीचा टाक, म्हणजे कुलदेवीलाच तुम्ही घटी बसवत असाल तर कुलदेवीचा टाक फक्त तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती देखील तिथे ठेवू नका. गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी जर ठेवली तर चालेल, मूर्ती ठेवू नका मग. आणि जर तुमच्या घरी पहिल्यापासून सगळे देव घटी बसत असतील, म्हणजे देवघरात सगळे नागवेलीच्या पानावरती सगळे देव बसवत असतील, तर तुम्ही त्या पद्धतीनेच करायचं आहे. जशी तुमच्या घरामध्ये चालीरीती, परंपरा, रूढी चालत आलेली आहे पहिल्यापासून, त्या पद्धतीने तुम्ही हे सगळे नियम पाळायचे आहेत. अजून देखील तुमच्या काही शंका असतील नियमांबाबतीतच्या तर तुम्ही आवर्जून विचारू शकता. त्याच पद्धतीने सुतक आलं, आता 9 दिवसांचं तुमच्या घरी घट बसला आहे, मध्ये सुतक आलं तर तुम्ही अर्थात तुम्ही घरातले कोणीच काहीच करू शकत नाही. त्यावेळेस तुमच्या ओळखीचे, तुमच्या कुळातील नसतील अशा शेजारी तुमच्या ओळखी असतील तर त्यांना फक्त माळ बदलायला लावायची आणि फक्त दिव्याची काळजी घ्यायला लावायची आहे आपल्या गटाच्या. मासिक पिरियड्स मध्ये आले तर तुम्ही उपासना, सेवा वगैरे काही करू शकत नाही. पण घरातल्या इतर व्यक्तींना, तुम्हाला माहित आहे नाही तुमची डेट कोणती आहे, तर तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींना, तुमच्या मुलीला, मुलाला किंवा मिस्टरांना सांगून ठेवायचं आहे की हे असं असं करायचं आहे, माझी ही तारीख आहे, जर मला पिरियड्स वगैरे आले तर तुम्ही अशा पद्धतीने देवीची काळजी, म्हणजे देवीच्या दिव्याची काळजी, अखंड दिव्याची काळजी, देवीला माळ घालणं असेल, थोडघटाला पाणी घालणं असेल, ही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी त्यांना कशी घ्यायची हे त्यांना सांगून ठेवायचं आहे. म्हणजे ते बरोबर करतात. म्हणजे तुम्हाला कोणतीच अडचण येत नाही. मुलगी डिलिव्हरी झाली अचानक, घट बसले आणि डिलिव्हरी झाली तर काय करायचं बघा, तिचा कुळ वेगळा आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर ती तुमच्या घरात असेल, म्हणजे माहेरी आली असेल, तर तिच्या रूम मध्ये बसते, त्या रूम मध्ये ती बसणार नाही. म्हणजे त्या रूम मध्ये तिथं घटस्थापना होणार नाही किंवा आपली जी शिवताशिवत होणार आहे, कारण तिला मासिक पिरियड सुरू असतात, तर ती शिवताशिवत होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे. आणि घटस्थापनेची जी काही सेवा वगैरे अर्चना आहे ती केली तरी देखील चालते. अशा पद्धतीने आपल्याला हे छोट्या छोट्या नियमांचं पालन करायचं आहे. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.